तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. माझं नाव आशिष आहे आणि माझ्या ब्लॉगिंग चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आता सकाळचे वाजले 10. आपल्याला उठायला झाला उशीर, त्यामुळे आत्ता आपण निघालो आहोत आंबोलीच्या दिशेने आणि 30 किलोमीटर दाखवते आंबोली. पोचू आपण आता. आपण ॲक्च्युली एक ॲक्टिवा रेंट केली आहे आणि ॲक्टिवानेच आपण आजचा प्रवास पूर्ण करणार आहोत. सो स्टे ट्यून विथ मी फॉर मोर इंटरेस्टिंग कंटेंट. आणि आत्ता आपण प्रवास सुरू केला आहे. नाश्ता ॲक्च्युली केला नाही, त्यामुळे आम्ही विचार करतो आहे. ॲक्च्युली तिकडे एक बुकिंग केली आहे आंबोलीमध्ये. तर आता तिकडे डिरेक्टली जाऊनच आपण आपले बॅग्स वगैरे लगेज वगैरे ठेवून मग आपण फिरायला निघणार आहोत. ॲक्च्युली झालं लेट आहे, बरंच लेट झालं आहे. सो स्टे ट्यून विथ मी. आंबोली 30 किलोमीटर दाखवते आणि पावसाने जरा उसंती घेतली आहे. सो आपण आरामात जाऊ शकतो, आपल्या बॅग्स वगैरे ठेवू शकतो. तसं रेन कवर वगैरे आहे चांगलं. बॅगेला व्यवस्थित सगळं आपण हे केलं आहे, रिन्फोर्स करून ठेवलं आहे. आणि पाऊस थांबला आहे. सो तुम्हाला फुटेज पण चांगले मिळतील. आता सिनरी वगैरे व्यवस्थित बघायला मिळेल तुम्हाला. आणि काल मी एक व्लॉग अपलोड केला आहे माझा, मुंबई टू सावंतवाडी वाया कोकण रेल्वे मांडवी एक्सप्रेसचा प्रवास मी अपलोड केला आहे. तो ब्लॉग मी अपलोड केला आहे. तर प्लीज जाऊन बघा. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि जर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तुम्हाला खूप चांगला कंटेंट मी ह्या चॅनलच्याद्वारे देण्याचा प्रयत्न करणार. सो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. आणि आपलं इंस्टाग्रामचं एक हँडल आहे, I am आशिष _24 असं माझं इंस्टाग्राम हँडलचं माझं इंस्टाग्राम हँडल आहे. सो ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. तिकडे पण मी रील्स वगैरे अपलोड करत असतो. तर आता आपण आंबोलीच्या दिशेने निघालो आहोत. बघूया प्रवास कसा होतो आहे. पाऊस सध्या थांबला आहे, त्यामुळे बरं वाटतं जरा बाईक चालवायला सुद्धा. ॲक्च्युली बाईक नाही, रेंटेड आहे. ॲक्टिवा नाही, सॉरी ॲक्सेस आहे. आणि ज्याच्याकडून मी रेंटवरती घेतली आहे ना, त्याचं मी प्राईस, त्याचं लोकेशन आणि त्याचं जे कार्ड आहे ते मी तुम्हाला मेन्शन करेन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही कधी सावंतवाडीला आला तर तुम्हाला जर बाईक किंवा ॲक्टिवा रेंट करायची असेल सो तुम्ही करू शकता. आणि अतिशय किरकोळ दरावरती तुम्ही हे करू शकता. सो फार सो गुड. तर मित्रांनो, हे माझे आहेत भाऊजी आणि माझी बहीण आहे. आता आम्ही त्यांना भेटलो आहेत. ते ॲक्च्युली ते सुद्धा फिरायला आलेत. तर आम्हाला आता वाटेतच ते भेटले आहेत. सो त्यांना आम्ही बाय बाय करून थोडंसं खाऊन वगैरे आम्ही पुढे जाऊ. सो आम्ही तुम्हाला पुढे भेटतो. बाय. मित्रांनो, हे माझे भाऊजी आता काहीतरी सांगतील, ते तुम्ही ऐका. चला तर मग आता आपण चाललो आहोत. इथून हा माडखोल एरिया आहे. इथून आपण टुवर्ड्स आंबोलीकडे निघणार आहोत आणि तुम्ही आता पूर्ण आंबोलीचं सीन मनोरंजन करू शकता. चला बाय बाय. आपण भेटूया तुम्हाला आंबोलीच्या. हो नक्की 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 नक्की. बाय बाय. तर मित्रांनो, आता एक मला जागेचं एक्झॅक्ट नाव नाही माहिती, पण इकडे ना एक रोडच्या लगत एक नदी चालली आहे. खूप सुंदर अशी नदी आहे. ॲक्च्युली आज पाऊस नसल्यामुळे ना पाणी गढूळ नाही आणि एकदम क्लिअर पाणी आहे. सो बघू शकता तुम्ही. समाधी मंदिर अवधूत. खूप छान नदी आहे आणि रस्तेसुद्धा ॲक्च्युली आंबोलीचे खूप चांगले आहेत. इकडच्या प्रशासनाला खूप दाद द्यावी लागेल ह्या गोष्टीसाठी की रस्ते खूप चांगले मेंटेन केले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही ना कधी कोकणात आला ना तर एक नोटीस करा, इकडची जी मंदिरं असतात ना ती खूप सुंदर, म्हणजे त्यांचं जे आर्किटेक्चर असतं ना ते बघा कधीतरी. खूप सुंदर असतं. म्हणजे मी जिथे राहतो ना तिकडे सुद्धा 2-3 मंदिर आहेत. माझं गाव तळवडे आहे.
तिकडे 3 मंदिर आहेत. एक महादेवाचं मंदिर, एक सातेरी देवीचं मंदिर, एक रवळनाथाचं मंदिर पण एक आहे. अशी काही काही छोटी छोटी मंदिरं पण आहेत. तर त्यांचं आर्किटेक्चर इतकं सुंदर आहे ना आणि इतकं प्लेझंट वाटतं ना तिथे गेल्यानंतर. कोकणात आलात ना नक्की तर मंदिरांना नक्की व्हिजिट करा. आणि अजून एक अपडेट तुम्हाला मित्रांनो हे द्यायची की आज आपण आंबोली फिरणार आहोत पूर्ण दिवस आणि आंबोलीमध्येच स्टे करणार आहोत. आणि उद्या आपण जाणार आहोत गोव्याला 2 दिवस थांबणार आहोत. सो उद्याचा ब्लॉगसुद्धा एक छान असणार आहे. आपल्याला असे सेनिक रूट बघायला मिळणार आहेत आणि चांगले ॲक्च्युली ज्या प्रॉपर्टीवरती मी स्टे करणार आहे ते सुद्धा चांगलं आहे. तिकडचे सगळे डिटेल्स मी जिकडे आता स्टे करतो आहे तिकडेचे डिटेल्स सगळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की तुमचं एक लाईक मला खूप सपोर्ट करतं. सो ही नदी बघा, सुंदर अशी नदी आहे. तर मी म्हणत होतो की तुमचं लाईक हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढे लाईक कराल तितका चांगला प्रतिसाद द्याल त्याने मला सपोर्ट होईल आणि मी चांगला कॉन्टेंट तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करेन. ॲक्च्युली मोटो ब्लॉगिंगची जी कम्युनिटी आहे ती खूप मोठी आहे. पण मी लहान असल्यापासूनच माझं एक स्वप्न होतं की एक बाईक असावी आणि आपण एक कुठेतरी लांब फिरावं आणि चांगला कॉन्टेंट शूट करावा. मेन मोटो होता फिरायचा, पण जेव्हापासून मी मुंबईकर निखिलचे ब्लॉग्स बघायला लागलो तिथून मी ठरवलं की आपल्याला असं काहीतरी करायचं आहे. तर तिथपासून इथपर्यंत प्रवास खूप डिफिकल्ट होता, पण जसा वेळ मला मिळतो तसं मी फिरतो आणि त्याचे छोटे व्हिडिओज मी बनवत असतो. पण मी कधी अपलोड नाही केलं. पण आता आपल्याकडे गोप्रोचा चांगला सेटअप आहे. सो मी त्या माध्यमातून तुम्हाला चांगले फुटेजेस, चांगले व्हिडिओज देण्याचा प्रयत्न करेन. सो माझे व्हिडिओ असेच बघत राहा. आणि आता इथे एक चेकपोस्ट आलं आहे. इकडे चेकिंग वगैरे होते आहे आणि ही चेकिंग काका जाऊ शकतो. आता आपण इथून क्रॉस करतो. इकडे एक पोलीस चौकी नाही म्हणू शकणार पण एक फाटा आहे आणि तिकडून ह्या सगळ्या गाड्या पुढे जातात आंबोलीला. आणि आंबोलीवरून कर्नाटकाचा एक रस्ता जातो आणि मुंबईला जातो. सो मोठे तुम्हाला ज्या गाड्या असतात हेवी व्हेकल्स तुम्हाला या रस्त्यावरती दिसायला मिळतील. आणि घाट खूप डेंजरस आहे तिकडचे. सो चालवताना बी केअरफुल, खूप कॉशियसली चालवा, ओव्हरटेक करू नका आणि स्पीडसुद्धा मेंटेन करा. आणि कारण की पाऊस असल्यामुळे ब्रेकिंग सिस्टम थोडीशी आपली खालावते. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की खूप केअरफुली ड्राईव्ह करा, कारण की आपलं कोणतरी वाट बघत असतं घरी आणि आपण असे फिरत असतो. सो माझे आई वडील पण आता मे बी हा ब्लॉग बघतील तर त्यांच्यासाठी एक खास आहे की मी ड्राईव्ह हे असं काहीतरी करतो आणि कॉशियसली करतो. सो त्यांना या व्हिडिओमार्फत बघायला मिळेल. आणि आय गेस आता आपण एका बाजारपेठेत आलो आहोत, म्हणजे दुकानं दिसत आहेत बरीचशी. आणि आमचं जे तळावड्याचं बाजारपेठ आहेत, कोण तळावड्यातून बघत असेल माझे भावंड तर त्यांना माहिती आहे की म्हणजे थोडीफार अशीच आहे बाजारपेठ. सो आता चांगला कुठे काही व्ह्यू आला तर मी तो तुम्हाला दाखवेन. तोपर्यंत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा. तर मित्रांनो आता वाजले आहेत आय गेस 10-10:30 वाजले, 10:30 वाजलेत आणि अजून 11 किलोमीटर दाखवते आपल्याला आंबोली इथून. आणि आपल्याला ॲक्च्युली आंबोलीच्या पण पुढे जायचं आहे, हिरण्यकेशीला आपलं हॉटेलचं बुकिंग आहे. आपण आजचं जे स्टे असणार आहे तो आहे हिरण्यकेशीला. सो आता हळूहळू फॉग पण सुरू झाला आहे आणि माकडं पण दिसायला सुरुवात झाली आहेत. हे बघा किती छोटी माकडं आहेत.
सो हे बघ इथे छोटी छोटी माकडं ती केळी खातात. बापरे, एवढी मोठी मोठी हेवी व्हेकल्स आहेत. हे कधी कधी ना असे ओव्हरटेक वगैरे करून येतात. तो जास्त पण रोडच्या कडेने चालवू नका. मोस्टली ट्राय करा की रोडच्या सेंटरला चालव, म्हणजे कोण मागून किंवा समोर येत असेल तुम्हाला थोडी अँगल ऑफ स्पेस असेल की तुम्ही राईट लेफ्टला जाऊ शकाल. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आता या ओ माय गॉड शिवाय माझ्याकडे अजून काही वर्ड्स नाही तिकडे. इतकं सुंदर धुकं लागलं आहे हे तुम्हाला ना, म्हणजे मी बोलतो आहे पण तुम्ही स्वतः याल ना इकडे आंबोलीला तेव्हा तुम्हाला कळेल. सुंदर आहे इतकं यार, अप्रतिम. पूर्ण धुक्याने माखलं आहे, पूर्ण अख्खी धुक्याची चादर आहे. हिरव्या चादरीवरती धुकं लागलं आहे ॲक्च्युली. माकडं कशी आहेत, छोटी छोटी माकडं आहेत एकदम क्यूट क्यूटची. ती सुंदर लँडस्केप आहे बघा, घाई नाही आणि चिंता नाही. हे असे तुम्हाला ना खूप सारे स्लँग्स किंवा असे बोट्स तुम्हाला आहे ना घाटांवरती दिसतील. सो त्यांचा रिस्पेक्ट करा आणि तसंच चालवा. वाव, सनरूफमधून बाहेर येऊन सनरूफमधून बाहेर येऊन असं व्ह्यू एन्जॉय करायची काहीतरी वेगळीच मजा आहे. पण बाईकवरून सुद्धा असे घाट वगैरे फिरणं ही सुद्धा वेगळीच मजा आहे. अप्रतिम. असे वळण आहेत बघा, सुंदर सुंदर. ॲक्च्युली मी मागे ना तामिणी घाटचा पण प्रवास केलेला. तो पण घाट असाच आहे, पण मी तेव्हा मे महिन्यात प्रवास केलेला. सो तेव्हा इतकं काही म्हणजे इतकं असं काही डेंजर नव्हतं. पण इथे रोडवर चालवताना थोडं केअरफुल, कारण की नाही झाडं वगैरे आहेत ना ही सुद्धा पडतात लिटरली. आणि आमच्या तळवड्यामध्ये असे काही इन्सिडेंट झाले, तिकडे अख्खं वडाचं झाड एका मुलीवरती पडलं आणि बिचारी ती दगावली. सो प्रेझन्स ऑफ माइंड इम्पॉर्टंट आहे अशा वेळी. त्याच्यासाठी आपलं लक पण महत्त्वाचं आहे. आता आपलं जर वेळ झाली असेल तर हे सांगू नाही शकत. सो केअरफुली ड्राईव्ह करा आणि का सुंदर असा व्ह्यू एन्जॉय करा. अजून आंबोली यायला अजून आहे 10-1 किलोमीटर आहेत. 20-1 मिनटं लागतील आपल्याला. वाव, सुंदर धुकं लागलं आहे. खूप गार वाटतं आणि ॲक्च्युली पाऊस नाही पण खूप थंड आहे. आणि कोण आंबोलीला कोण आंबोलीला राहत असेल आपल्या व्ह्युअर्समध्ये तर नक्की कमेंट करा, तुमच्या गोष्टी शेअर करा. तुम्हाला जर काय व्हिडिओमध्ये आवडत असेल किंवा काय नाही आवडत असेल किंवा मी काही इम्प्रूव्ह करू शकत असेल तर नक्की कमेंट करा आणि मला सांगा. आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण त्यांना इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू. आणि इकडे आपण धुक्यामध्ये एंटर झालेलो आहोत. वाव, असं धुकं बघितल्यावर ना मला कृष्णा कॉटेज मूवी आहे ना त्याची आठवण येते. असं स्केरी आहे ना इतकं हे. वाव शिट, इतकं सुंदर दिसतंय नाही सगळं. कोल्हापूर 120 किलोमीटर, आजरा 39 आणि चंदगड 43 किलोमीटर. तर कोल्हापूरला सुद्धा जाऊ शकतो आपण. घाट चढायचं आहे आता. वेडीवाके वळणे, वाहने सावकाश चालवा. तर वाहने सावकाश चालवा, भाईने बोला सावकाश चला नाही का, मतलब सावकाश चला नाही का. आणि हवा सुटली आहे ह्याच्या. सो
असे काही इन्सिडेंट्स होतात मित्रांनो. सो ड्राईव्ह केअरफुली. ओव्हरटेक करताना समोरच्यांची पण काळजी घ्या जरा. असं ब्लाइंडली घेऊ नका टेक्स, ज्याने दुसऱ्यांना म्हणजे दुसऱ्यांना काही दुखापत होईल असं. ते तर गाडीमध्ये सेफ राहते, पण आपण टू व्हीलरवरती आहोत. सो आपल्याला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कंटिन्युअसली हॉर्न वाजवणं. मित्रांनो एक लाईव्ह धबधबा आला आहे. तो सुंदर वाटतं आहे बघा धबधबा. वाव. ॲक्च्युली हा कोणता तरी पॉईंट आहे. इकडे लोक थांबली आहेत. ओ माय गॉड. धबधबा बघा किती सुंदर आहे. आणि ह्याच्यात आपण आंबोलीमध्ये एंटर केलं आहे. बघा किती सुंदर आहे. आणि अशा धबधब्यांमध्ये जाताना यांनी सुंदरशा शिड्या बनवल्यात. बघू शकता तुम्ही. पाणी पण इतकं सुंदर दिसतं आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि लेफ्टला बघा, हा लेफ्टचा व्ह्यू आणि हा राईटचा व्ह्यू बघा. आता थोडं आपण पुढे जाऊया. वाव. आता मी कॅमेरा नाही बंद करणार आहे, कारण की कसं आहे आता कधी चांगला व्ह्यू आपल्याला येऊ शकतो आणि मला ते मिस नाही करायचं आहे. बघा किती छोटे छोटे आणि सुंदर असे झरे धबधबे आहेत आणि सुंदर सुंदर क्यूटशी अशी माकडं. वाव. तर मित्रांनो आता आपण आंबोली घाटातमध्ये एंटर तर केलं आहे. आता इथून फक्त व्ह्यूजच तुम्ही बघत राहा. फक्त व्ह्यू एन्जॉय करत राहा. डोंगर, तो डायलॉग आहे ना, काय ही झाडी, काय हे डोंगर, काय हे हॉटेल, एकदम ओकेमध्ये आहे. तर फॉरेनर्स पण आलेत फिरायला बघा. आपलं इंडियाची हीच ब्युटी आहे की बाहेरून सुद्धा लोक येतात फिरायला. एवढा म्हणजे कोकण आहे अरे, या नक्की व्हिजिट करायला. आणि आता तर हा सीझन आहे तर नक्की या. हे बघा असे फोटोज वगैरे काढतात सुंदर सुंदर असे. आणि हा दगड बघा कुठून तरी नक्की हा घरंगळत आला आहे. आई ग. हा तर ॲक्च्युली धुकं नाही आहे, नाहीतर यावेळी जेव्हा म्हणजे जर सकाळी सकाळी याल ना तुम्ही एकदम, तर तुम्हाला ना खूप धुकं दिसणार आणि तुम्ही आसपास म्हणजे बघू पण नाही शकणार, इतकं धुकं असतं. आता हा व्ह्यू फक्त तुम्ही बघा की किती छान वाटतं आहे. डोंगर बघा, फक्त डोंगर रांगा, पर्वतरांगा आणि म्हणजे लांब लांबपर्यंत बघाल तर फक्त हिरवगारच दिसतं. वाव. आणि समोर बघा. आपण मे बी कुठेतरी थांबू इथे मध्येच आणि काहीतरी खाऊ, कारण की खूपच भूक लागली आहे. आणि म्हणजे सकाळी निघालो ॲक्च्युली खायचं होतं, पण बाईक रेंट करायची होती. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की जे आपलं डेस्टिनेशन आहे ना आजचं, तिकडेच जाऊया आणि तिकडेच काहीतरी खाऊया. वाव. लेफ्टला तर बघावं असं नाही वाटत आहे ॲक्च्युली, कारण की भीती पण वाटते चालवताना. असे सुंदर सुंदर असे लोकांना फोटोज काढायला अशी किती ऑप्शन्स आहेत बघा. लोक आपल्या गाड्या थांबवून वगैरे. ओ माय गॉड, जस्ट लुक ॲट दिस. आपण असं ठरवलं आहे की आपण आपल्या डेस्टिनेशनवर जाऊनच आपण काहीतरी लंच वगैरे करूया. लंच नाही सॉरी, खाऊया. सो व्ह्यू एन्जॉय करा, तोपर्यंत मजा करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि खूप लिमिटेड आहे. सो मजा करा. वन विभाग, सावंतवाडी सूचना. अरे वा, लालपरी आली आपली. आणि लालपरी बघितली ना की ते गाणं आठवतं. भाकरी कालवणाची चवल न्यारी, कोकणाची बायो जेवणात न्यारी. कोकण 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 कोकण. इतकं सुंदर असं लिखाण आहे ना त्या गाण्याचं. म्हणजे लिटरली म्हणजे मी ते आता पण ऐकतो ना, अख्खं कोकण डोळ्यासमोर दिसतं ते गाणं ऐकल्यानंतर. म्हणजे अप्रतिम आहे ते गाणं. आणि आता धुकं लागलं आहे मित्रांनो आणि मैत्रिणींना. ॲक्च्युली मी मित्रांनो बोलतो ना तर मैत्रिणींना मे बी राग येईल. सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आता धुकं लागलं आहे. आता फक्त तुम्ही व्ह्यू बघा
मजा करा. हा काय थंड आहे. वा हो 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 भाई साहब. हे शुभ्र शुभ्र पाणी बघाच तुम्ही. आता लोक आज इतकी नाही आहेत कारण की सॅटर्डे आहे आणि लोक हळूहळू येतील. हाय आंबोलीचा धबधबा. जस्ट लुक ॲट इट, जस्ट लुक ॲट इट. आणि तुमच्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा, या कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटतं आहे बघून. तर आपण इथे उतरत नाही आहोत कारण की गर्दी आणि आपल्याला एका दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. सो व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत आणि एन्जॉय करा. ही दरी आहे बघा. असं वाटतं इथेच थांबावं आणि याला पूर्ण कॅप्चर करावं एक क्षण. वाव, जस्ट वाव. चला मित्रांनो, आपण येऊया नंतर थोड्या वेळाने. तोपर्यंत कुठे जाऊया. वाव. आम्ही ऑर्डर केली ही भजी. हा आपला गोप्रोचा सेटअप आहे आणि हे एक स्टॉल्स आहेत आंबोलीमध्ये. इथे तुम्ही येऊन काही ऑर्डर करू शकता. मॅगी, भजी, परत कणसं म्हणजे मका आणि अशा सगळ्या गोष्टी तुम्ही इथं ऑर्डर करू शकता. आणि हे आसपास हे असा व्ह्यू आहे आणि इकडे तुम्ही येऊन नाश्ता वगैरे करू शकता. असे खूप सारे स्टॉल्स असतात इकडे, तर तुम्ही ते तिथून काय काय ऑर्डर करून खाऊ शकता. सो आपला आता सध्या असा काहीतरी लुक आहे. विंडशील्ड घातले आणि आपला बलक लावा. सो फार सो गुड. तर मित्रांनो, आपलं पेट पूजा झाली आहे आणि थोडं असं आपण ॲक्च्युली भूक लागलेली त्यामुळे लवकरच निघालो आम्ही. सॉरी, आम्ही थांबलो आधीच आणि खाऊन घेतलं कारण की भूक खूपच लागलेली आणि भूक अनावर झाल्यामुळे मग खावंच लागलं ऑप्शन. आणि आता बघा आपण धुक्यांमध्ये आहोत पूर्ण. तर मित्रांनो, आता जरा आपण गोप्रोची सेटिंग चेंज केली आहे आणि फॉगमधून चाललो आहोत आपण. सुपर व्ह्यूमध्ये चेंज केली आपण आता जरा. गोप्रो ॲक्च्युली ना ते हेल्मेटचं जे माउंट आहे ना थोडंसं हलतं आहे त्यामुळे तो थोडासा वाकडा झाला आहे. आणि आता समोर बघा, आता लिटरली काहीच नाही दिसत आहे पुढचं. तुम्हाला काय दिसतं काय बघा. हो हो हो, रस्ता बघा किती खराब आहे. थोडं केअरफुल. इकडे मला वाटतं काहीतरी दरड बिरड पडली असणार. थोडासा रस्ता खराब आहे इकडे बट मॅनेजेबल आहे. आणि जर मोठ्या गाड्या जात असतील त्यांना जागा द्या, त्यांना जायला पुढे. आणि शक्यतो ओव्हरटेक करू नका कारण की धुकं इतकं आहे ना, समोरचं पटकन समजणार नाही काय आहे आणि की अतिघाई तुम्हाला माहिती पुढे काय आहे ते. वाक्य पूर्ण करा तुम्ही. काहीच दिसत नाही, चारों तरफ कोहरा ही कोहरा है. तो डायलॉग आठवला मला. स्वागत आहे तुमचं आंबोलीमध्ये. आणि आता ही कायम आता हे पूर्ण धुक्यातच दिसणार तुम्हाला. यू वोंट सी एनीथिंग, यू कांट सी ॲक्च्युली. जॉन्सन आहे हा एरियाचा. चाललेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रतिक्रिया नक्की कळवायला चुकू नका. आता आपण आंबोलीमध्ये एंटर केलेलं आहे आणि रोड थोडेसे मागे खराब होते पण आता थोडे चांगले आहेत. आणि बघा ॲक्च्युली सगळं रिव्हर्स येत आहे इकडे जाणारं पाणीसुद्धा. लोक इकडे हजार्ड लाईट
उभ्या केल्या आहेत, सेल्फीज, रील्स सगळं चालू आहे त्यांचं. ट्रेकिंग वगैरे खूप काय काय दिसत आहे असं तुम्हाला. आणि इकडे चेकिंग आहे बऱ्यापैकी, बघू शकता इथे पोलीस बरेचसे आहेत आणि थोडं केअरफुलीच राहा. अख्खं गाव पूर्ण धोक्यात असतं मित्रांनो, अख्खं गाव, पूर्ण गावात पूर्ण तुम्हाला धुकंच दिसणार आहे, पूर्ण धुक्याने भरलेलं असतं आणि धुकं अजिबात जात नाही, कधी पण येतो. तर मित्रांनो, व्हिडिओची लेंथ जास्त असल्यामुळे आपण हा व्लॉग 2 पार्टमध्ये रिलीज करणार आहोत. तर दुसरा पार्ट लवकरच तुमच्या पुढे सादर करण्यात येईल. तोपर्यंत जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.